सर्वांना नमस्कार. मी निखिल प्रभाकर हरकळ आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. फ्रेंड्स कालपर्यंत आपण लाईफ सिस्टीम बद्दलचेच व्हिडिओ पाहत आलो आहे. काल आपण पाहिलं की जर सगळ्या सिस्टीम अलाइन झाल्या तर काय होऊ शकतं, आणि आज आपण हे पाहणार आहोत की आपल्या लाईफमध्ये ज्या आपल्या लाईफ सिस्टीम्स आहेत तर प्रत्येक सिस्टीममध्ये काय काय प्रॉब्लेम येऊ शकतात आणि ती सिस्टीम अलाइन कशी करायची. तर आजचा जो आपला व्हिडिओ आहे मित्रांनो, हा सिस्टीम अलाइनमेंट्स बद्दल असणार आहे की आपल्या ज्या 4-5 लाईफ सिस्टीम्स आहेत प्रत्येक सिस्टीम मध्ये काय इश्यू येऊ शकतो आणि त्या सिस्टीम अलाइन कशा करायच्या यावर मी आज बोलणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो, तुम्हाला बरीच चांगली माहिती आज मिळणार आहे. तर आजचा आपला टॉपिक आहे सगळी सिस्टीम अलाइन झाली तरच आयुष्य पुढे जातं. तर काय मित्रांनो, आपण मेहनत करतो पण रिझल्ट येत नाहीत. आपण स्पिरिच्युअल असतो पण आपले डिसिजन्स वीक असतात. हे कशामुळे होतं की कुठे ना कुठे आपल्या सिस्टीम्स ज्या असतात त्या मिसमॅच होतात, ज्या त्या एकमेकांसोबत प्रॉपरली फ्लो करत नाहीत, प्रॉपरली वर्क करत नाहीत. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी होतात. एनर्जी आहे, फोकस नाही. प्रॉब्लेम एका सिस्टीम मध्ये नसतो मित्रांनो, प्रॉब्लेम हा मल्टिपल सिस्टीम्स मध्ये असतो आणि ह्या मल्टिपल सिस्टीम आपल्याला सायमल्टेनियसली एकमेकांसोबत कनेक्ट करायचे असतात. त्यावेळेस आपलं लाईफ सुरळीत चालू होतं मित्रांनो. तर जसं की तुम्हाला माहित आहे, आपल्या लाईफ हे मोस्टली 4 ते 5 मल्टिपल सिस्टीम्स आहेत, त्या सिस्टीमवर चालत असतं. तर त्यातली सगळ्यात पहिली जी सिस्टीम आहे की ती आहे थॉट सिस्टीम. तर मित्रांनो, आता आपण हे पाहू की थॉट सिस्टीम मध्ये आपल्याला प्रॉब्लेम्स काय काय येतात. पहिला प्रॉब्लेम आहे ओव्हर थिंकिंग, दुसरा प्रॉब्लेम आहे निगेटिव्ह सेल्फ टॉक, तिसरा प्रॉब्लेम आहे स्केरिंग माइंडसेट, चौथा प्रॉब्लेम आहे कंपॅरिझन ट्रॅप. तर काय ओव्हर थिंकिंग, आपण ओव्हर थिंक करतो. कधी कधी आपण स्वतःबद्दलच निगेटिव्ह टॉक करतो, निगेटिव्ह सेल्फ टॉक करतो. आपला जो माइंडसेट आहे तो भीती, आपल्याला गोष्टींची भीती वाटते आणि आपण कंपॅरिझन करतो स्वतःच दुसऱ्या व्यक्तींसोबत, दुसऱ्यांच्या कामासोबत. तर हे झाले प्रॉब्लेम्स. तर आता आपण हे पाहू की अलाइनमेंट कसं करायचं. तर मित्रांनो, थॉट सिस्टीमचं अलाइनमेंट करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं की रोज आपलं थॉट्स ऑडिट करायचं. 5 मिनिटं आपलं थॉट ऑडिट करायचं की मला काय विचार येत आहेत, हे विचार माझ्या खरंच कामाचे आहेत का, या विचारांमुळे मला कुठे प्रॉब्लेम येतोय, हे विचार मला पुढे नेत आहेत की मागे नेत आहेत की अजून खोलात मला नेत आहेत, माझ्यासमोर काही प्रॉब्लेम्स क्रिएट करतात. याचं रोज 5 मिनिटं ऑडिट करायचं. दुसरा मुद्दा यातला आहे की रिप्लेस करायचं. काय रिप्लेस करायचं? व्हाय मी कशाने रिप्लेस करायचं? व्हॉट नाऊने. जेव्हा आपल्याला थॉट सिस्टीम मध्ये प्रॉब्लेम येतात तेव्हा आपण असं म्हणतो की हे सगळं माझ्यासोबतच घडतं, माझ्यासोबतच का घडतं, असं हे प्रॉब्लेम्स मलाच सतत का फेस करावे लागतात, असं होतं. तर हे जे व्हाय मी आहे त्याला व्हॉट नाऊने रिप्लेस करायचं. ठीक आहे, हा प्रॉब्लेम आलाय ना, पण आता काय, पुढे काय करायचं की मी या प्रॉब्लेम मधून बाहेर पडू शकतो. व्हॉट नाऊ हा क्वेश्चन स्वतःला विचारायचा, म्हणजे तुम्हाला आपोआप सोल्युशन सापडायला सुरुवात होते. तिसरा मुद्दा जो आहे की स्कॅरिसिटी, व्हॅल्यू क्रिएशन शिफ्ट. आपली जी स्कॅरिसिटी असते ती आपलं जे क्रिएशन असतं, आपण जे काम करत असतो ते प्रॉपर पद्धतीने होत नसेल तर आपल्याला भीती येते. तर ते काम प्रॉपर पद्धतीने कसं होईल याकडे थोडं फोकस करायचं. आपल्या कामामध्ये व्हॅल्यू शोधायची आणि यामुळे तुम्ही ह्यातून बाहेर पडू शकता. तुमची स्कॅरिसिटी आपोआप हळूहळू कमी होते मित्रांनो. कॉन्शियस इनपुट्स द्यायचे. कॉन्शियस इनपुट देणं म्हणजे काय? आपण काय पाहतो, काय ऐकतो, काय करतो याकडे लक्ष द्यायचं. मित्रांनो, मोस्टली आपली थॉट सिस्टीम खराब होण्यामागं कारण असतं की जेव्हा आपण स्ट्रगलिंग फेज मध्ये असतो तेव्हा आपण काही बॅड हॅबिट्सच्या नादी लागतो. आपण इंस्टाग्राम स्क्रोल करणं, व्हॉट्सअप स्क्रोल करणं, विनाकारण रात्रभर युट्यूबवर व्हिडिओ पाहणं, रील्स पाहणं, ह्यामध्ये आपण आपला टाइम वाया घालवतो. आपण जेव्हा काही गोष्टी ऐकतो तेव्हा आपण अशा गोष्टींच्या आहारी जातो की जे आपल्याला प्लीजिंग आहेत. आपण प्लीज्ड माइंडसेट चूज करतो. त्यावेळेस प्लीज्ड माइंडसेटने तुम्ही काम नाही करू शकत. तुम्हाला असा माइंडसेट असायला पाहिजे की जो तुम्हाला ग्रोथ माइंडसेट असला पाहिजे. तर प्लीजिंग पासून तुम्ही जेव्हा ग्रोथ कडे जाण्यासाठीच्या गोष्टी ऐकाल, चांगले पॉडकास्ट ऐका, चांगले व्हिडिओज पहा, ज्यातून तुम्हाला काही मोटिवेशन मिळेल, काहीतरी आयडिया मिळेल आणि जे तुम्हाला लाईफमध्ये पुढे घेऊन जाईल, हे तुम्ही करू शकता. याने रिझल्ट काय भेटतील तुम्हाला? याने तुम्हाला हे रिझल्ट भेटतील की तुमची जी थॉट प्रोसेस आहे ती क्लिअर होईल, तुमची इमोशनल स्टॅबिलिटी वाढेल, तुम्ही इमोशनली थोडे स्ट्रॉंग व्हाल, स्टेबल व्हाल, तुमची भीती कमी होईल आणि तुमच्या ज्या ऍक्शन्स आहेत त्या सोप्या होतील, त्या इझियर होतील.
तर आता थॉट सिस्टीम नंतर आपला दुसरा सिस्टीम आहे तो कोणता आहे? डिसिजन सिस्टीम. तर डिसिजन सिस्टीम मध्ये काय काय प्रॉब्लेम येतात ते आपण पाहू मित्रांनो. डिसिजन सिस्टीम मध्ये काय होतात? डिसिजन डिले होतं. पीपल प्लीजिंग म्हणजे काय? लोकांच्या पुढे पुढे करणं, लोकांना प्लीज करणं, मला आपल्याला त्या लोकांकडून मदत भेटावी म्हणून त्यांच्या पुढे पुढे करणं. फिअर बेस्ड चॉईसेस म्हणजे काय? आपण जे निर्णय घेतो ते भीतीच्या याच्याने घेणं, की जर हे मला भेटलं नाही तर माझं काहीच होणार नाही, किंवा मला हे करावंच लागेल नाही तर मला पैसे येणार नाहीत. फिअरयुक्त म्हणजे त्याच्यामध्ये एक भीती दडलेली असते आणि त्या भीतीतून आपण ते निर्णय घेतो. भीतीयुक्त निर्णय घेणं. शॉर्ट टर्म थिंकिंग, थोड्या थोड्या गोष्टींबद्दलच आपण विचार करतो. आपण लॉंग टर्म थिंकिंग करत नाही, आपण लॉंग टर्म डिसिजन्स प्लॅन करत नाही, लॉंग टर्म गोल्स आपण सेट करत नाही. हे प्रॉब्लेम्स आहेत. तर आता डिसिजन सिस्टीम अलाइन कशी करायची? तर पहिला मुद्दा, डिफाईन पर्सनल व्हॅल्यूज. पर्सनल तुमच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या डिफाईन करायच्या. म्हणजे काय करायचं की तुम्हाला लाईफमध्ये काय पाहिजे, तुम्हाला कोणत्या गोष्टीवर काम करायचंय, तुम्ही तुमची ग्रोथ कशी पाहता, तुम्ही 1 महिन्याने, 5 महिन्याने, 1 वर्षाने किंवा 5 वर्षात तुम्ही स्वतःला कुठे पाहता हे डिफाईन करायचं. तुमच्या लाईफला घेऊन काय काय व्हॅल्यूज आहेत, तुम्हाला तुमच्या आयुष्याकडून काय पाहिजे हे डिफाईन करणं. दुसरा मुद्दा, 70% रूल फॉलो करायचा. प्रत्येकच डिसिजन परफेक्ट होत नसतो, पण 70% तुम्ही त्या डिसिजनला घेऊन जायलाच पाहिजे. 70% तुम्ही तो डिसिजन पूर्णतेकडे नेला पाहिजे. तो 70% रूल फॉलो करणं. दुसरं, शॉर्ट टर्म डिसिजन सोडून द्या, लॉंग टर्म फिल्टर वापरा. लॉंग टर्म म्हणजे काय? लॉंग टर्मचे डिसिजन्स तुम्ही घ्या. म्हणजे आजपासून 1 वर्षानंतर मला माझ्या आयुष्यामध्ये हे पाहिजे आणि त्या दृष्टीने काम करा. मला 1 महिन्यात हे पाहिजे, मला 2 महिन्यात हे पाहिजे, हे सोडून द्या. आजपासून 1 वर्षात तुम्ही स्वतःला कुठे पाहता त्यावर तुम्ही काम करा. ते तुम्हाला जास्त हेल्पफुल ठरेल. पुढचा जो आपल्या याच्यातला चौथा मुद्दा आहे तो आहे की डेली मायक्रो डिसिजन्स कॉन्शियसली घ्या. म्हणजे रोज तुम्ही छोटे छोटे निर्णय घ्या आणि हे निर्णय घेताना थोडा विचार करा. कॉन्शियस माइंडसेटने हे निर्णय घ्या जे की तुम्हाला पुढे चालून हेल्पफुल ठरतील. डेली डिसिजन्स घ्यायचे लाईफला घेऊन, छोटे छोटे डिसिजन. जसं की एखादं काम असतं की आज करायचं की उद्या करायचं, नाही जाऊ दे आज कंटाळ्याला उद्या करायचं, नाही आजच करायचं. हा डिसिजन तुम्ही घ्या. छोटे छोटे निर्णय तुम्हाला पुढे जाऊन मोठे बनवत असतात मित्रांनो, हे लक्षात घ्या. याचे रिझल्ट तुम्हाला काय भेटतील? तर तुमचा कॉन्फिडन्स वाढेल, तुमची स्पीड आणि अॅक्युरेसी वाढेल, तुम्हाला रिग्रेट जो आहे लाईफकडून तो कमी होईल आणि तुमची आयडेंटिटी बिल्डअप व्हायला चालू होईल. तुमची एक स्ट्रॉंग आयडेंटिटी होईल की हा व्यक्ती योग्य डिसिजन घेतो आणि योग्य वेळी डिसिजन्स घेतो. आणि जेव्हा तुम्हाला डिसिजन घ्यायचे ना, त्या डिसिजन घेण्यासाठी एक डेडलाईन ठरवून ठेवा. ह्या वेळेपर्यंत मला हा डिसिजन घ्यायचाच आहे, याच्यानंतर जर हे माझ्या पुढे जात असेल तर मग हे माझ्यासाठी चुकीचं आहे, हे तुम्ही समजून घ्या मित्रांनो. तर आता आपली पुढची सिस्टीम आहे, तिसरी सिस्टीम, एनर्जी सिस्टीम. तर एनर्जी सिस्टीम मध्ये काय काय प्रॉब्लेम येतात आणि आपल्याला काय काय अडचणी येऊ शकतात ते आता आपण पाहूया. तर एनर्जी सिस्टीम मध्ये काय प्रॉब्लेम येतात? लो एनर्जी, सोशल मीडिया ड्रेन. सोशल मीडिया ड्रेन म्हणजे काय? एक्सेस सोशल मीडिया पाहिल्यामुळे आपल्या डोळ्यावर, आपल्या मनावर, आपल्या मेंदूवर ताण येतो आणि त्यामुळे आपली एनर्जी कमी होते, आपल्याला थकल्यासारखं वाटतं. टॉक्सिक एन्व्हायरमेंट, आपल्या आजूबाजूचं एन्व्हायरमेंट खूप टॉक्सिक झालेलं असतं. आपल्या आजूबाजूचे लोकांकडून आपल्याला त्रास होत असतो. आपल्या कामाच्या ठिकाणी, अजून कुठल्या ठिकाणी, आपल्या आजूबाजूच्या कुटुंबियाकडून काही किंवा काही पर्सनल वैयक्तिक व्यक्तीकडून आपल्याला त्रास होत असतो. हे आपल्या आजूबाजूचं जे टॉक्सिक एन्व्हायरमेंट असतं हे एक मेन इश्यू आहे. आणि स्लीप इश्यूज. स्लीप इश्यू काय असतं की आजकाल तुम्ही जर आपली लाईफस्टाईल पाहिली तर हमखास झोपताना आपण 1 ते 1.5 तास कन्सिस्टंटली यूट्यूब म्हणा, इंस्टाग्राम म्हणा, व्हॉट्सॲप म्हणा किंवा कोणता तरी सोशल मीडिया आपण पाहत असतो जोपर्यंत आपल्याला झोप येत नाही तोपर्यंत. मित्रांनो, सायन्स असं सांगतं की झोपण्याच्या 1 तास अगोदरपर्यंत तुम्ही कोणताही टीव्ही नाही पाहिला पाहिजे, तुम्ही ना पुस्तक वाचलं पाहिजे, ना तुम्ही मोबाईल पाहिला पाहिजे. यामुळे तुमच्या शरीरावर, मनावर ताण येतो आणि तुमची झोप कमी होते. तर आता आपण हे पाहू की एनर्जी सिस्टीम अलाइन कशी करायची. तर यातला पहिला जो पॉइंट आहे की स्लीप डिसिप्लिन. मोस्टली आजकाल जर आपण पाहिलं तर साधारणपणे एक सर्वसाधारण व्यक्तीला झोपायला 12, 12:30, 1 वाजतात. कधी कधी त्यापेक्षा जास्त वेळ होतो, पण हमखास 12, 12:30
एक 30-35 वर्षाचा 40 वर्षाचा माणूस जो काम करतोय तो 12 वाजेपर्यंत झोपत नाही. तर हे तुम्ही कमी करा. स्लीप डिसिप्लिन पाळा. म्हणजे काय करायचं की हे ठरवून घ्यायचं की मला 11 वाजेपर्यंत झोपायचंच आहे, 11च्या नंतर मी जागणार नाही, आणि सकाळी मला 6 वाजता उठायचंय किंवा 7 वाजता उठायचं, जे काय तुम्हाला टाइम तितका टाइम. एक 6 ते 8 तासांची झोप एक चांगल्या व्यक्तीसाठी अत्यंत महत्वाची असते. तो डिसिप्लिन तुम्ही पाळा. दुसरं, फिजिकल मुवमेंट म्हणजे काय? स्वतःची तुमची एनर्जी वाढवण्यासाठी तुम्ही फिजिकल ऍक्टिव्हिटीज करा. म्हणजे थोडं मायनर एक्सरसाइज करा, पीटी एक्सरसाइज करा, वॉकिंग करा, किंवा तुम्ही रनिंग करा, सायकलिंग करा. ह्या फिजिकल ऍक्टिव्हिटीज आहेत त्या तुम्ही करा. तिसरा मुद्दा की एनर्जी ऑडिट करायचं. एनर्जी ऑडिट करायचं म्हणजे काय करायचं की आपला एनर्जी कुठे ड्रेन होतोय हे शोधायचं. बऱ्याचदा काय होतं मित्रांनो, लाईफमध्ये अशा काही गोष्टी असतात की ज्या आपल्याला वाईट सवयी लागलेल्या असतात. जसं की काही लोक व्यसनांच्या आधारे जातात, काही लोक स्पष्टपणे बोलायचं म्हणलं तर पॉर्न किंवा ड्रग ॲडिक्शन किंवा अजून वेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या आहारी जातात, आणि इथे तुमची एनर्जी ड्रेन व्हायला चालू होते. मास्टरबेशन, ह्याही गोष्टी तुम्ही कन्सिडर केल्या पाहिजेत. हे तुम्हाला त्रास देऊ शकतं. तर तुमची एनर्जी कुठे जाते, कुठे ड्रेन होते हे शोधायचं, आणि जिथे आपली एनर्जी ड्रेन होते ते तुम्ही सोडून द्यायचं, आणि त्यापासून आपल्याला बाहेर कसं पडता येईल हे शोधायचं मित्रांनो. चौथा मुद्दा यातला आहे की डिजिटल फास्टिंग. दिवसातून तुम्ही असं ठरवा की आज मला समजा तुम्ही आहात, तुम्ही दिवसभरामध्ये 3 ते 4 तास तुमचा मोबाईल वापरता. तर तुम्ही असं ठरवायचं की मला आज 2 तास मोबाईल वापरायचा नाही. दिस इज द डिजिटल फास्टिंग. तुम्हाला तुमच्या डिजिटल ॲडिक्शन पासून, म्हणजे तुमचं स्क्रीन टायमिंग कसं कमी करता येईल. कामाच्या ठिकाणी तुमचं जे स्क्रीन टायमिंग आहे ते नाही. समजा एखादा सिस्टीम इंजिनियर आहे, कॉम्प्युटर इंजिनियर आहे, सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, त्याला सकाळी गेल्यापासून त्याचं काम संपेपर्यंत सिस्टीमच्या समोरच, स्क्रीनच्या समोरच बसावं लागतं. तो टाइम कमी नाही करायचा. ते सोडून तुम्ही जे करताय, म्हणजे डिजिटल मीडियाचा तुम्ही जो वापर करताय, म्हणजे इंस्टाग्राम झालं, स्नॅपचॅट झालं, व्हॉट्सअप झालं, फेसबुक झालं, युट्यूब झालं, हे तुम्हाला कसं कमी करता येईल ते पहा. थोडं अशा गोष्टींकडे लक्ष द्या जेणेकरून तुमची फिजिकल एनर्जी सोबत मेंटल एनर्जी हे वाढेल. पुस्तकं वाचा, छान फिरायला जा, कुठेतरी काहीतरी एंटरटेनिंग गोष्टी करा, जे काही तुम्हाला हेल्पफुल ठरेल तुमच्या एनर्जीला गेन करण्यासाठी. डिजिटल फास्टिंग करा मित्रांनो. याचे रिझल्ट काय भेटतील तुम्हाला? तुमचा फोकस वाढेल, बेटर फोकस, बेटर मूड, तुमचा मूड चांगला होईल, मोर प्रोडक्टिव्हिटी, स्ट्रॉंग प्रेझेन्स, तुमचा प्रेझेन्स अपिअरन्स स्ट्रॉंग होईल मित्रांनो. हे लक्षात घ्या. तर आता आपण मनी सिस्टीमकडे येऊ. मनी सिस्टीम ही फार महत्वाची सिस्टीम आहे, तशीच अवघडही आहे, किचकट आहे. तर मनी सिस्टीम मध्ये प्रॉब्लेम्स काय येतात की सगळ्यात पहिला आहे की इमोशनल स्पेंडिंग. बऱ्याचदा आपण जी स्पेंडिंग करतो ती काही इमोशनल गोष्टींना घेऊन करतो. दुःखामध्ये, अति उत्साहामध्ये, अति आनंदामध्ये, ते कमी करायचं. दुसरं म्हणजे सिंगल इन्कम सोर्स असणं, हा प्रॉब्लेम आहे. नो ट्रॅकिंग म्हणजे काय? पैसा येतोय कुठून आणि जातोय कसा, याचा ट्रॅक न ठेवणे आणि पैशाचा स्ट्रेस घेणं, हे प्रॉब्लेम्स आहेत. तर अलाइनमेंट कशी करायची की पहिला मुद्दा यातला आहे की ट्रॅक एव्हरी रुपी. आलेला पैसा आणि तुमच्या हातातून जात असलेला पैसा, प्रत्येक रुपयाचा तुम्ही ट्रॅक ठेवायचा की पैसा कुठे येतोय, कसा जातोय. दुसरं म्हणजे 3 मनी बकेट्स म्हणजे काय? सर्व्हायव्हल, ग्रोथ आणि फ्रीडम. तुम्हाला सर्व्हायव्हलसाठी किती पैसा लागणार आहे, ग्रो करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, आणि जर तुम्हाला फायनान्शियली फ्री व्हायचं असेल, फायनान्शियल फ्रीडम जर तुम्हाला पाहिजे आहे, तर त्यासाठी काय करायचं आहे याचा शोध घेणं आणि त्यावर काम करणं गरजेचं आहे. तिसरा मुद्दा की स्वतःमध्ये काही स्किल्स डेव्हलप करा, स्वतःवर काम करा. जे असे स्किल सेट डेव्हलप करा ज्यातून तुम्ही तुमचं एक इन्कम जनरेट करू शकता आणि तुमच्याकडे एक एक्स्ट्रा इन्कमचा सोर्स येऊ शकतो. मित्रांनो, हे लक्षात घ्या. चौथा मुद्दा तुमचा हे घ्या की मनी इज नॉट अ टूल, नॉट आयडेंटिटी. मनी हे काही टूल नाहीये आणि ही तुमची आयडेंटिटी ही नाहीये. पैसा तुमच्यासाठी आहे, तुम्ही पैशासाठी नाही आहात, हे लक्षात घ्या मित्रांनो. तर जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला काय भेटेल? स्टॅबिलिटी भेटेल, तुमचा कॉन्फिडन्स वाढेल,
लेस तुमची अँझायटी जी आहे ती कमी होईल आणि तुमचं जे एक्सपान्शन आहे ते वाढेल. एक्सपान्शन थिंकिंग तुमचं होईल. एक्सपान्शन थिंकिंग म्हणजे काय मित्रांनो, तर पैसा मल्टिपल पद्धतीने कसा कमवायचा ह्याबद्दल तुम्ही हळूहळू विचार करू लागाल आणि तुम्ही तुमचा पैसा वेगवेगळ्या ठिकाणी इन्व्हेस्ट करून किंवा वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही गुंतवणूक करून त्यातून तुम्ही तुमचे इन्कम सोर्स वाढवायला सुरुवात करा. तर आपली जी 5वी सिस्टीम आहे ती आहे आपली स्पिरिच्युअल सिस्टीम. तर आता स्पिरिच्युअल सिस्टीम मध्ये काय काय प्रॉब्लेम्स असतात ते आपण पाहू. की पहिला जो प्रॉब्लेम आहे तो इस्केप मोड. इस्केप मोड म्हणजे काय, स्पिरिच्युअलिटी पासून दूर जाणं. दुसरा होतं की ओव्हर डिटॅचमेंट. लोकांना असं वाटतं की स्पिरिच्युअलिटीमुळे डिटॅचमेंट होते आपल्या प्रॅक्टिकल लाईफस्टाईल पासून. तर नाही मित्रांनो, हा चुकीचा मुद्दा आहे. प्रॅक्टिकल लाईफकडे तुमचं इग्नोरन्स वाढतं. तर आता आपण हे पाहू की ही सिस्टीम अलाइन कशी करायची. स्पिरिच्युअल सिस्टीम अलाइन करण्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे की डेली तुम्ही सायलेन्स प्रॅक्टिस केली पाहिजे. सायलेन्स प्रॅक्टिस करणं म्हणजे काय, मेडिटेट करणं किंवा तुमच्या ज्या योगा करणं, स्ट्रेस रिलीफ करण्यासाठी तुम्ही जे काही करू शकता त्या गोष्टी तुम्ही करायच्या. कमीत कमी 5 ते 10 मिनिटं रोज. दुसरं, सेल्फ अवेअरनेस रिच्युअल्स करणं. मित्रांनो, जेव्हा आपल्या मध्ये सेल्फ अवेअरनेस होतो की आपण कुठे मिस्टेक करतोय, काय करत होतोय, तर स्वतःला समजून घेण्यासाठी तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही काय करू शकता, डायरी लिहा किंवा स्वतःबद्दल 5 मिनिटं 10 मिनिटं तुम्ही असं करा की एका शांत ठिकाणी बसा आणि आज दिवसभरात काय केलं त्याची उजळणी करा या. आणि तुम्ही कुठे मिस्टेक्स केल्या, काय करायला नव्हतं पाहिजे, काय नाही, यावर तुम्ही थोडं ब्रेन स्टॉर्मिंग करा, जे तुम्हाला हेल्पफुल ठरेल तुमचा स्पिरिच्युअल पाथ क्लिअर करण्यासाठी आणि तुमचं अवेअरनेस वाढवण्यासाठी. तिसरं म्हणजे काय, इगो ऑब्झर्वेशन. मित्रांनो, जेव्हा आपण स्ट्रगलिंग फेजमध्ये असतो ना, आपल्याला बऱ्याच गोष्टींमध्ये आपला इगो अडवायचा असतो की नाही हे मला हे असंच करायचं, कारण त्यावेळेस आपल्याला काहीतरी सिद्ध करून दाखवायचं असतं. पण आपल्याला जे सिद्ध करून दाखवायचे ते योग्य मार्गाने सिद्ध करून दाखवणं गरजेचं आहे. त्यामध्ये जर तुम्ही इगो आणलात की नाही मला हे असंच करायचं आहे, तर 100% तुम्ही डिसिजन घेण्यामध्ये चुकणार आणि मग तुमचा तिथे खूप मोठा लॉस होऊ शकतो मित्रांनो. सो हे ऑब्झर्व करणं फार गरजेचं आहे, जे की तुम्हाला हेल्पफुल ठरेल तुमचा इगोवर कंट्रोल ठेवणं, जे की तुम्हाला पुढे नेईल प्रॉपर डिसिजन घेण्यास मदत करू शकतो. आणि हे पाहायचं मित्रांनो की तुमची जी स्पिरिच्युअलिटी आहे ती तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटीकडे घेऊन जाते की रिस्पॉन्सिबिलिटी पासून दूर घेऊन जाते. जेव्हा तुम्ही एक स्पिरिच्युअल व्यक्ती होता, जेव्हा तुम्ही आत्मनिर्भर होता, स्वतःबद्दल मेडिटेट करता, जेव्हा तुमचे विचार क्लिअर व्हायला चालू होतात, तेव्हा तुम्हाला तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीजची जाणीव होते. तर तुमची स्पिरिच्युअलिटी तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीजच्या सोबत आहे की नाही हे ऑब्झर्व करणंही गरजेचं आहे. जर तुमची स्पिरिच्युअलिटी तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीजच्या सोबत नसेल तर तुम्ही हे समजून घ्या की तुम्ही चुकीच्या पाथवर जात आहात आणि मग स्वतःला करेक्ट करण्याचा प्रयत्न करणं तुम्हाला सोपंच आहे. तर यातून तुम्हाला काय भेटतं मित्रांनो की इनर पीस भेटतं, शांतता भेटते, कामनेस वाढतो तुमचा, इमोशनली तुम्ही मॅच्युअर होता, स्ट्रॉंग कॅरेक्टर म्हणून तुम्ही एक दणकट व्यक्ती म्हणून, स्ट्रॉंग व्यक्ती म्हणून पुढे येता आणि तुमची जी आयडेंटिटी आहे ती एक बॅलन्स्ड व्यक्ती म्हणून वाढू लागतं, जे की तुम्हाला तुमच्या ग्रोथसाठी खूप हेल्पफुल आहे मित्रांनो. तर आता आपण हे पाहूयात की सगळ्या सिस्टीम एकत्र कशा बसवायच्या, हाऊ टू सिंक ऑल सिस्टीम्स टुगेदर. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं की हे एक मास्टर प्रिन्सिपल आहे ते लक्षात ठेवा. काय, थॉट, डिसिजन, ऍक्शन, मनी, एनर्जी, स्पिरिच्युअल अवेअरनेस आणि बॅक टू थॉट. म्हणजे काय, पहिल्यांदा तुम्ही तुमचे थॉट प्रोसेसिंग करायची, त्या थॉट प्रोसेसिंग मध्ये तुम्ही तुमचा योग्य तो निर्णय घ्यायचा, त्या निर्णयावर तुम्ही योग्य ऍक्शन घ्यायची, त्या ऍक्शन मधून तुमचं इन्कम जनरेट होईल किंवा तुम्ही फायनान्शियली तुमचं काम कराल. मग ते तुम्ही त्याच्यासाठी तुमची एनर्जी वापरा. एनर्जी योग्य ठिकाणी वापरली तर तुम्ही तर थोडं स्पिरिच्युअल अवेअरनेस कडे लक्ष गेलं पाहिजे. तिथून तुम्ही स्पिरिच्युअली अवेअर व्हाल आणि ह्या स्पिरिच्युअल अवेअरनेस पासून तुम्ही परत थॉट प्रोसेस कडे यायचं. ही कंटिन्यू एक सायकल आहे मित्रांनो. थॉट, डिसिजन, ऍक्शन, मनी, एनर्जी, स्पिरिच्युअल अवेअरनेस अँड अगेन टू थॉट. ही सायकल तशी तुम्ही फॉलो करा. तसं तसं लाईफमध्ये तुम्ही एक एक टप्पा पुढे जात जाल आणि तुमच्या लाईफमध्ये क्लिअरिटी येत जाईल, जे की तुम्हाला हेल्पफुल ठरेल मित्रांनो. अलाइनमेंट म्हणजे सर्क्युलर फ्लो आहे हे लक्षात ठेवा. आता काय करायचं, प्रॅक्टिकल सिंक मेथड्स फॉलो करायच्या. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं की वीकली चेक करायचं. वीकली काय चेक करायचं, थॉट क्लिअर आहेत की नाही, डिसिजन डिले होतोय का आपला,
एनर्जी ड्रेन होतीये का, की आपली एनर्जी व्यवस्थित आहे, मनी ट्रॅकिंग करायचं, पैसा योग्य ठिकाणी जातोय का, पैशामध्ये कुठे कमी जास्त होते का हे ट्रॅक करायचं. स्पिरिच्युअल इगो ऑब्झर्व करायचं. तुम्ही इगोमध्ये तर जात नाहीये, तुमच्या डोक्यामध्ये हवा तर जात नाहीये, हे ऑब्झर्व करायचं. दुसरा मुद्दा आपला आहे की दुसरा पॉइंट आहे की वन वीक सिस्टीम फिक्स रूल. 1 वीक सिस्टीम फिक्स रूल म्हणजे काय, की 4 आठवडे आहेत महिन्यामध्ये, 5 आठवडे आहेत, तर असं ठरवायचं की या आठवड्यामध्ये मला या सिस्टीमवरच काम करायचं. तुम्ही सगळ्या सिस्टीमवर एकत्र काम करायला गेलात तर खिचडी होईल आणि तुम्ही एकाही सिस्टीमवर व्यवस्थित काम करू शकणार नाही. एक एक सिस्टीम तुम्ही काम करायचे, नंतर त्याला सिंकमध्ये आणायचं. हे जो बिगिनर आहे त्याला हे अशाच पद्धतीने करावं लागेल. जर बिगिनर व्यक्ती सगळ्याच सिस्टीमवर एकत्र काम करायला लागला तर त्याला पॉसिबल नाही. पहिल्यांदा थॉट सिस्टीम, मग डिसिजन सिस्टीम, मग एनर्जी सिस्टीम, मग मनी सिस्टीम, स्पिरिच्युअल सिस्टीम. या पद्धतीने ही सायकल चालली पाहिजे, हे लक्षात घ्या. एकाच वेळी एकच सिस्टीम. मॉर्निंग अलाइनमेंट रिच्युअल. मॉर्निंग अलाइनमेंट रिच्युअल म्हणजे काय, तर पहिले 5 मिनिटं तुम्ही शांत बसायचं. जेव्हा तुम्ही झोपेतून उठाल तेव्हा डोळे मिटून शांत बसायचं, काम व्हायचं, शांत व्हायचं. मग पुढचे 5 मिनिटं तुम्ही प्लॅनिंगसाठी द्यायचे, की आज दिवसभरात मला काय करायचं याची प्लॅनिंग करायची. आणि मग 5 मिनिटं तुमच्या बॉडीला ऍक्टिव्हेट करण्यासाठी द्यायचे. थोडं वॉर्मअप केल्यासारखं, म्हणजे तिथल्या तिथेच थोडं बॉडीला एनर्जाइज करण्यासाठी 5 मिनिटं द्यायचे. तर मित्रांनो हे लक्षात घ्या की लाईफ चेंजेस आफ्टर अलाइनमेंट. बट लाईफ मध्ये काय काय चेंजेस येतात अलाइनमेंट नंतर हे आपण पाहूया. सगळ्यात पहिला येतो की कन्फ्युजन कमी होतं. दुसरं म्हणजे आपला जो फायनान्स फ्लो आहे, मनी फ्लो आहे, पैसा जो आहे तो स्टेबल राहतो. तिसरं म्हणजे आपण इमोशनली बॅलन्स व्यक्ती होतो. चौथा बेटर रिलेशनशिप्स. आपल्या रिलेशनशिप्स बेटर होतात. आपल्या रिलेशनशिप्स मध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत ते हळूहळू सुधारतात. टॉक्झिक लोक आपल्या आजूबाजूने निघून जातात, चांगले लोक आपल्या आयुष्यामध्ये येतात. आपली आयडेंटिटी क्लिअर होते, आपल्याला आंतरिक शांतता भेटते, इनर पीस भेटतो आणि आउटर आपली ग्रोथ होते, म्हणजे आपण ग्रो करायला चालू करतो. आपण एक इंटिग्रेटेड व्यक्ती होतो, म्हणजे आपण एक कंबाइंड व्यक्ती होतो, एक इंटिग्रेटेड पर्सन म्हणून आपण वाढतो आणि आपलं जे फ्रॅगमेंटेड आयडेंटिटी आहे ती हळूहळू कमी होते मित्रांनो. तर मित्रांनो ऍट द एंड मी तुम्हाला एवढंच सांगेल, हे समजून घ्या की सगळे सिस्टीम वेगळे वेगळे नाहीयेत, ते एकमेकांना फीड करतात. अलाइनमेंट झाली नाही तर असं समजा की आपण अजूनही स्ट्रगल करतोय. अलाइनमेंट झाला तर ग्रोथ होणं हे नैसर्गिक आहे. दिस इज निखिल हरकल टॉक्स, रिअल टॉक्स, रिअल लाईफ, रिअल रिसेट. थँक्यू मित्रांनो.